आयोगाचा जो रिपोर्ट आलेला आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 38%च ओबीसी आहेत अशा पद्धतीचा एक रिपोर्ट आडनावाच्या आधारावर त्यांनी तयार केला। बांटी आयोगाचा त्या रिपोर्टचा आम्हाला विरोध आहे। महाराष्ट्रामध्ये ओबीसी आणि 12 बलुतेदार हे जवळपास 60% लोक आहेत आणि त्यांच्या संख्येच्या आधारावर राज्य सरकारने आर्थिक धोरण तयार करावं, सामाजिक धोरण तयार करावं, शैक्षणिक धोरण तयार करावं, ही या मंथन बैठकीमधला एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये विशेष करून आपण पाहिलं की मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली, मोठ्या प्रमाणात पिकाचं नुकसान झालं। राज्याचं ईडीचं भाजपप्रणीत सरकार यांनी गणेश चतुर्थीच्या दिवशी घोषणा केली 3000 कोटी रुपये आम्ही शेतकऱ्यांना देतो आहे आणि ते रिलीज झाले अशा पद्धतीचं एक पोकळ घोषणा गणपती बाप्पाच्या समोर केली। म्हणजे यांना देवाची पण भीती राहिली नाही। अजूनपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पैसे पोहोचले नाही, शेतकऱ्यांपर्यंत तर दूरचाच विषय आहे। शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करतात आहेत। आखरी हा जो ओबीसी आणि 12 बलुतेदार समाजच हा शेतीमध्ये आहे, आखरी शेतकरी विरोधी धोरण सुद्धा महाराष्ट्रामध्ये राज्यातलं सरकार राबवते आहे। केंद्राच्या मोदी सरकारच्या माध्यमातून सातत्यानं देशभरातल्या ओबीसीवर अन्याय करण्याचं काम सुरू झालेलं आहे। आपल्याला लक्षात असेल की जेव्हा महाराष्ट्रामध्ये ओबीसी आरक्षणाचा राजकीय प्रश्न निर्माण झाला आणि त्याच्यानंतर केंद्र सरकारकडे राज्य सरकारने मागणी केली की तुमचा जो डाटा आहे तो डाटा आपण द्यावा, जेणेकरून सुप्रीम कोर्टामध्ये ओबीसीची महाराष्ट्रामध्ये किती लोकसंख्या आहे ते आम्हाला सांगता येईल। पण केंद्र सरकारने सांगितलं की 98% डाटा बरोबर आहे, लोकसभेत सांगितलं, फक्त 2% डाटा चुकीचा आहे आणि आम्ही तो देणार नाही। मग सुप्रीम कोर्टाने त्यामध्ये सांगितलं की राज्य सरकारने एम्पिरिकल डाटा गोळा करावा, पण एम्पिरिकल डाटाचे परिणाम काय झाले ते बांटी आयोगाच्या अहवालाच्या नंतर आपल्याला स्पष्ट होत आहे। आणि म्हणून बांटी आयोगाच्या या रिपोर्टचा आम्ही विरोध करतो। जातीने आडनावाने कुठली जात ठरू शकत नाही। आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणना करावी ही मागणी आजच्या मंथन बैठकीमध्ये त्याच्या ठरावाच्या नुसार आम्ही मांडणार आहोत। आखरी केंद्र सरकारनेच हा सेन्सेस करायचा असतो, राज्यांनी सेन्सेस केला तर त्याला काही महत्त्व ठरत नाही। आखरी सुप्रीम कोर्टही त्याला मान्य करत नाही, हायकोर्ट पण त्याला मान्य करत नाही। आणि म्हणून केंद्रानेच संविधानाप्रमाणे सेन्सेस त्यांनी गोळा करावा आणि तो जातीनिहाय करावा ही मागणी या निमित्तानं आमची राहणार आहे। महाराष्ट्रामध्ये आपल्या राज्यातले उद्योग आता चाललेले आहेत। वेदांतासारखा उद्योग ज्याला 1.5 लाख कोटीचं इन्व्हेस्टमेंट होतं, लाखो मुलांना त्या ठिकाणी रोजगार मिळाला असता, जवळपास 27,000 कोटी रुपये दर वर्षाला राज्याच्या तिजोरीमध्ये रेव्हन्यू आला असता। पण हा एवढा मोठा उद्योग राज्यातलं ईडीचं भाजपप्रणीत सरकारने गुजरातला पाठवलं आणि राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी म्हणाले काल की ते पाकिस्तानला गेला नाही, गुजरात हा काही पाकिस्तान नाही। म्हणजे अशा पद्धतीचं राज्याचे राज्यकर्ते महाराष्ट्राच्या लूट करून गुजरातला सगळं देऊन राहिलेत। आणि म्हणून मी 4 दिवसाच्या पहिले सांगितलं असतं की उद्या मुंबईसुद्धा गुजरातमध्ये गेली तर हे काही आश्चर्य होणार नाही। अशा पद्धतीचं राज्यकर्ते समजा वक्तव्य करत असेल, महाराष्ट्राचे ते राज्यकर्ते आहेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत आणि महाराष्ट्रापेक्षा त्यांना गुजरातचा पुळका का? कारण की गुजरातच्या विरोधात बोललं तर दुसऱ्या दिवशी नोकऱ्या जातील, ही भीती बाळगून ते लोक आहेत काय? हा प्रश्न राज्याच्या जनतेच्या समोर निर्माण झालेला आहे। आणि म्हणून या गोष्टीचं गुजरात हा पाकिस्तान आहे का ते आहे की नाही त्यांनी ठरवायचं, तो का आमचा भाग नाही आहे। पण महाराष्ट्राचे उद्योग हे महाराष्ट्रातच असले पाहिजेत, महाराष्ट्राचे उद्योग गुजरातमध्ये जाता कामा नये अशी भूमिका काँग्रेस पक्षाची आहे। प्रश्न उपमुख्यमंत्री काल असं म्हटले की महाविकास आघाडी सरकारच्या काळातच खरं तर बोलणी चालली होती या वेदांताची,
मात्र प्रतिसाद न मिळाल्यामुळे ते तिकडे गेले आणि दुसरं याहीपेक्षा मोठा उद्योग आम्ही महाराष्ट्रात आणणार असं ते म्हटलं आहे. आपली काय प्रतिक्रिया? 2014 ते 19च्या काळामध्ये ज्यावेळेस स्वतः मुख्यमंत्री ते होते त्यावेळेस महाराष्ट्रातलं पाणी पण गुजरातमध्ये पाठवलं. फायनान्शियल इन्स्टिट्यूट ह्यासुद्धा गुजरातमध्ये पाठवल्या. अजून काय काय पाठवलं ते त्यांनी सांगावं. त्या प्रश्नाचं उत्तर पहिले त्यांनी द्यावं. आणि राहिलं त्याचे पेपर परवा आमच्या प्रवक्त्यांनी जाहीर केले की महाविकास आघाडीच्या काळामध्ये वेदांताच्या मॅटरमध्ये महाविकास आघाडीने काय काय तयारी केली होती आणि यांचे सरकार आल्याबरोबर ते काही वेदांता कसा तिकडे देण्यात आला हे सगळं स्पष्ट झालेलं आहे. त्याच्यामुळे खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं जी भाजपची प्रणाली आहे ती आता महाराष्ट्राच्या जनतेला कळायला लागलेली आहे. त्याच्यामुळे ते काहीही बोलले तरी लोकांना कळायला लागलेलं आहे. काल उपमुख्यमंत्र्यांनी नाना पटोलेंचं वक्तव्य फार गांभीर्याने घेऊ नका असं एक आरोप केले. असं आमचं काँग्रेस पक्षाचं मत समजा त्यांना गांभीर्याने घ्यायचं नसेल तर राहुल गांधींची पदयात्रा जी सुरू झालेली आहे त्या पदयात्रेची भीती यांना काय निर्माण झाली. यांना देशामध्ये विरोधी पक्षच नको अशा पद्धतीचं वक्तव्य ते लोक सातत्यानं करतात. विरोधी पक्षाचं प्रदेशचा अध्यक्ष म्हणून त्याचंही मत त्यांना मान्य नसेल तर ठीक आहे. त्यांना ज्याला लोकशाही मान्य नाही, काँग्रेस पक्ष नेहमी लोकशाहीला मानणारा पक्ष राहिला आणि मानत राहणार आहे. पण राज्यामध्ये आणि देशामध्ये जे सरकार आलं हे लोकशाही विरोधातलं आहे आणि म्हणून अशा पद्धतीचं वक्तव्य स्वतः उपमुख्यमंत्री करत असतील तर त्यांना आम्ही किती गांभीर्याने घ्यायचं आणि राज्याच्या जनतेने किती गांभीर्याने घ्यायचं हे राज्यातली जनता आणि आम्ही ठरवायचं. ते विदर्भ दौऱ्यावर आहे. मनसे आणि भाजपची गेल्या काही दिवसांनी जवळच बघता त्याला वाटतं का याच्यात एक नवीन समीकरण तयार होईल? हे बघा, आखरी जनता ही राजा आहे आणि जनतेने हे ठरवायचं आहे. हे जे काही कोणाला दौरे करायचे, कुठं जायचं आहे, कोणाला हे काही आम्ही स्वातंत्र्य आहे सगळ्यांना. त्यामुळे विदर्भात काही असर होणार नाही. विदर्भात काँग्रेसच पुढं राहणार. तुम्ही पंतप्रधानांबाबत एक वक्तव्य केलं होतं ओबीसीबाबतचं, त्याबाबतचे काही पुरावे वगैरे सादर करतात? आमचे अखिल भारतीय महासचिव ज्यावेळेस माननीय मोदीजी गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस ते शक्तिसिंह गोहिल हे गुजरात विधानसभेचे विरोधी पक्ष नेते होते आणि त्यांना त्यांचे सगळे पेपर त्यांच्याजवळ आहे. पुराव्यानिशी शक्तिशील गोहिल हे स्वतः ते सगळे पेपर आपल्यासमोर मांडतील. त्यांची ते पत्रकार परिषद आम्ही घेणार. प्रत्येक राज्यात ते पत्रकार परिषद घेतील. आखरी असली नकली कोण आहे हे स्पष्ट होईल. आणि मी तुम्हाला सांगतो की ओबीसीचे असते तर मी जेव्हा खासदार होतो त्यांना सांगितलं की देशामध्ये ओबीसीचं मंत्रालय उघडावं. त्यावेळेस स्वतः नरेंद्र मोदीजी बोलले की मी पुन्हा देशातले मंत्रालय बंद करायला लागलो आणि तुम्ही एक मंत्रालय उघडायची गोष्ट करताय. मग आता सहकार मंत्रालय केंद्राने उघडलं. आता सहकार मंत्रालय केंद्राने उघडल्यानंतर त्यांचा उद्देश काय हे पण स्पष्ट होतं. हे सांगायचं तात्पर्य ओबीसीचे असते तर ओबीसीचं मंत्रालय उघडलं असतं. आतापर्यंत ओबीसीला देशामध्ये न्याय मिळाला असता. ओबीसी समाजाला असं मंथन करण्यासाठी आपला वेळ काढून एकत्रित यावं लागलं नसतं. म्हणून त्याचा पुरावा कागदोपत्री आमचे AICCचे महासचिव शक्तिशील गोहिल आपल्याला समोर मांडतील. राज्यातल्या अनेक मराठा संघटनांची आताशी मागणी केली जाते की मराठा समाजाला 50% अर्थात ओबीसीमधूनच आरक्षण द्यावं अशा प्रकारची देखील मागणी केली जाते. आज तुमचा ओबीसी संदर्भातला मेळावा होतो, या बैठकीत त्यावर काही? आम्हाला मराठा आणि ओबीसीच्या भांडणात नाही पडायचं. ही भांडणं कोणी लावलीत 2014 ते 19च्या काळामध्ये ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आता ज्यांनी भांडणं लावली ते आता सत्तेत आलेलं आहे. गायकवाड आयोग जो बसवलेला होता तो गायकवाड आयोग किती फसवा होता हे पण मराठा समाजांना कळलेलं आहे. सुप्रीम कोर्टाने कसं फटकारलं हे मराठा समाजांना माहिती आहे. त्याच्यामुळे या ओबीसी आणि मराठ्यांचं भांडण लावून सत्ता आपल्या ताब्यात ठेवायची कशी असं राजकारण करणारी लोकच आता सत्तेत बसलेली आहे. आता ते काय काय करतात पुढं पाहू.
महाविकास आघाडीचं आता नेमकं भवितव्य काय? कारण स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणूक आहेत. मुंबई महापालिकेमध्ये आपण सातत्यानं काँग्रेस जे आहे ते शिवसेनेवर आरोप करत आलेले आहे आत्तापर्यंत. येणाऱ्या निवडणुकांचं चित्र नेमकं आम्ही काय? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळपास स्वबळावर लढायचा निर्णय केलेला आहे. काल पुणे महानगरपालिकेमध्येही काल आम्ही सगळेजण बसलो होतो, तिथेही आम्ही निर्णय केलेला आहे स्वबळावर लढायचा आणि ती प्रक्रिया आमच्या सुरू झाली. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पवार साहेबांचं म्हणणं आहे की एकत्र लढलो तर जास्त चांगले रिझल्ट्स मिळतील. ही कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहे, त्याच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यकर्त्यांच्या निवडणुका कार्यकर्त्यांना लढल्या पाहिजे आणि त्याच्यासाठी आमची तयारी सुरू झाली. पुन्हा नाशिक असेल, पुणे असेल, मुंबई या सगळ्या ठिकाणी आपण स्वबळावर लढणार आहात. आम्ही सांगितलेलं, मी प्रदेशचा अध्यक्ष बोलतो, नाशिकचं थोडी कसं बोलतो, मी सगळ्याचंच बोलतो आहे. पण एकत्र लढलं तर कुठेतरी भाजपसारख्या महासत्तेला कुठेतरी फाईट करता येईल असं. भाजप ही महासत्ता नाही आहे, भाजप ही भय आणि भ्रष्टाचाराची पार्टी आहे आणि या भय आणि भ्रष्टाचाराला सत्य हे संपवू शकतं असा विश्वास काँग्रेसचा आहे. त्याच्यामुळे ती बलशाली आहे असं माध्यमाच्या माध्यमातून दाखवलं जातं. लोकशाहीतली सगळ्यात कमजोर पार्टी कोणती असेल तर ती भारतीय जनता पार्टी आहे, जी भय आणि भ्रष्टाचारावर आपलं राजनीती करते आहे. हे आता सगळ्या जनतेला कळायला लागलं. या सोबळाच्या जागेवर सोबळावर आपण त्या निवडणुका लढू पाहताय, मात्र कार्यकर्ते जे आहे काँग्रेसचे किंवा ज्यांनी वर्षानुवर्ष निवडणुका लढलेल्या आहेत त्यांचं म्हणणं आहे जर आपण एकत्र लढलं तर निश्चितपणे त्याचा फायदा होईल. मात्र पक्षश्रेष्ठी जे आहे ते अशा प्रकारे एकला चिन्हाचा नारा देतात, त्याचा फटका कार्यकर्त्यांना बसला. एक बघा, पक्षाचा आदेश सगळ्यांना मानावा लागणार आहे आणि त्याच्यामुळे सगळे कार्यकर्ते त्याची तयारी करतील. कार्यकर्त्यांच्या मनात जो काही संभ्रम शेवटपर्यंत राहतो तो संभ्रम आम्ही काढलेला आहे. कार्यकर्ते कामाला लागले. त्यांना पण असं कुठलं वातावरण दिसतंय का तुम्हाला की ज्याच्यावरून असं वाटतंय की एकला जर सर्वोच्च भूमिका घेतली तर त्याच्यात यश मिळेल? आम्ही आपल्याला नगरपंचायतच्या आणि भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या त्यावेळेस जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्या, त्यावेळेसही आम्ही सिंगल लढलेलो. त्यामुळे काँग्रेस त्यावेळेस 2 नंबरला, 4 नंबरची पार्टी. त्यामुळे आम्हाला माहिती आहे काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग महाराष्ट्रामध्ये आहे आणि जी काही महागाई आणि भ्रष्टाचार आणि बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, या प्रश्नाला न्याय फक्त काँग्रेसच देऊ शकतं हे राज्यातल्या जनतेला माहिती आहे आणि राज्याची जनता या विचाराने काँग्रेसच्या सोबत राहणार असा आमचा विश्वास आहे. त्यामुळे काँग्रेसची मतं, विरोधकांची मतं जी आहे ती विखुरली जाते असं आपल्याला वाटत नाही का? आम्ही अनेकदा वेगळे लढलेलो आहोत. आता शिवसेना आणि BJP अलायन्स पार्टी होती, ते वेगळे लढणार आहे, तर त्यांचं चिंता तुम्हाला नाही का? त्यांचे पण मतं विभाजतील ना. म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे मतं विभाजनाची काळजी माध्यमाला जास्त आहे तुमच्या प्रश्नामध्ये. तर मग शिवसेना आणि भाजप ही कालपर्यंत युती होती, त्यांचे मतं विभाजली जाणार नाही का? म्हणून आमची काळजी तुम्ही कमी करा, त्यांची काळजी जास्त करा. उघडपणे वेगळे झालेले आहे, मात्र तुम्ही आम्ही वेगळेच लढतो आहे. आम्ही वेगळेच लढतो आहे. त्याच्यामुळे उघडपणा काय? उघडपणा तर म्हणून आम्ही उघडपणे सांगतोय. राज्यामध्ये एकत्रित विरोध करतात, लढा देतात, वेगवेगळ्या विषयांना एकत्र येण्याचं आवाहन करतात. मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला निवडणुकीची संधी मिळावी, तो त्या भागात काम करतो. त्यालाही पंचायत समितीचा सदस्य व्हायचा, त्यालाही जिल्हा परिषद सदस्य व्हायचा आहे, त्यालाही नगरपालिकेचा सदस्य व्हायचा आहे, त्यालाही महानगरपालिकेचा सदस्य व्हायचा आहे. त्याची इच्छा आम्हाला कशी मोडता येईल? आखरी त्यांनी आमच्या मोठ्या निवडणुकीमध्ये दऱ्या उचलायच्या आणि त्याच्या निवडणुकीमध्ये आम्ही अलायन्स करायचं, असं कसं होणार? आणि म्हणून ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे. कार्यकर्त्याची निवडणूक स्वबळावर लढली. तुम्ही स्वबळाची भाषा करतायत, पण नाशिकमध्ये पहिल्यांदा गेल्या 4 महिन्यापासून शहराध्यक्ष देखील नाही आपल्याकडे. एक बघा, भाजपचंही काही जिल्ह्यामध्ये फार वाईट परिस्थिती आहे, त्यांची पण काळजी करा आपण. माझा मूळ प्रश्न आहे की सगळीकडे चांगलं राहणार असं काही म्हणतं जाणार नाही, पण नाशिकमध्ये सुद्धा काँग्रेस चांगलं मागच्यापेक्षा रिझल्ट घेणार हे मी तुम्हाला आत्तापासून सांगतो. राज्यामध्ये राजकारण जे चाललंय, अगदी राज्यामध्ये सगळीकडे काँग्रेसमध्ये गटतट जे पडलेले आहेत त्याचा फटका पक्षाला बसतोय. कोण म्हटले गटतट? भाजपमध्ये गटतट नाही का? राष्ट्रवादीत गटतट नाही का? काँग्रेसच म्हणजे फार माध्यमाला काळजी काँग्रेसचीच आहे. नाही, म्हणून तुम्हाला भाजपमध्ये तुम्ही गडकरी साहेबांचं रोज स्टेटमेंट ऐकता की नाही? त्यांनी काय सांगितलं गडकरी साहेबांनी?
त्यांनी सांगितलं की सरकारवर आता जनतेने अवलंबून राहू नये. मग याचा अर्थ काय? त्यांनी त्याच्या पलीकडे जाऊन सांगितलं की विरोधकांना जनतेला सरकारला प्रश्न विचारायचा अधिकार आहे, पण सरकारने आपल्याला विरोधात बोलतात म्हणून त्याला ईडी लावावं का, हाही प्रश्न गडकरी साहेबांनी केलेला आहे. मग त्याला काय म्हणणार? सगळं आलबेल आहे. मुद्दा तो नाही ना. आज महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, देशाच्या सीमा सुरक्षित नाही, माध्यमांनी या सगळ्या प्रश्नाला आहे. राजकारणाकडे कमी पण जनतेच्या प्रश्नाकडे जास्त लक्ष करावं अशी विनंती आहे. सूचना आम्ही तुम्हाला नाही करणार, विनंती आहे. आज महागाईमध्ये कशी जनता होरपळून गेली. आज 2 टाईमचं खाता येत नाही लोकांना. बेरोजगारांचा हाल काय, आत्महत्या काय वाढल्या जास्त, महिलांच्या आत्महत्या वाढल्या, विद्यार्थ्यांच्या आत्महत्या वाढल्या. हे प्रश्न महत्त्वाचे आहे. सत्ता कोणाची जाईल हा नंतरचा प्रश्न आहे. लोकशाहीमध्ये जनतेचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. आणि म्हणून आमचे नेते राहुल गांधींनी जी पदयात्रा सुरू केलेली आहे, त्या पदयात्रेचा मूळ उद्देश पक्ष नाही, हा देश आणि देशाची जनता, देशाचा तिरंगा, देशाचं संविधान हा उद्देश घेऊन राहुल गांधीजी पदयात्रा करतात आहे. काँग्रेसला देशाच्या जनतेची आणि देशाची काळजी आहे. सत्ता येणार जाणार, आम्ही खूप सत्ता पाहिली, याच्यापेक्षा जनता मोठी असते आणि जनतेसाठी सत्ता असावी हा काँग्रेसचा महत्त्वाचा भाग आहे. आणि काँग्रेस जनतेसाठी लढत राहणार. दसरा मेळाव्याचा वाद सुरू आहे. बीकेसी मैदानावर शिंदे गटाला परवानगी देण्यात आली, शिवसेनेला अजून कुठे परवानगी मिळाली? त्यांच्या वादात आम्हाला पडायचं नाही आहे. त्याच्यामुळे काय व्हायचं काय नाही व्हायचं तो त्यांचा भाग. हमारे राष्ट्रीय अध्यक्ष कैप्टन यादव साहब ये भी आपको मार्गदर्शन करेंगे. कैप्टन यादव जी हरियाणा में 6 बार एमएलए रहे, कई साल मंत्री रहे और बड़ा राजकीय अनुभव है. और ओबीसी का और विशेष करके बीजेपी को बिहार में मात देने का काम जो किया गया है, उसके मेन सूत्रधार हमारे कैप्टन यादव जी हैं, लालू प्रसाद के समधी जी हैं. तो इसलिए इनका परिचय मैंने शाह में आपको दिया है. आदरणीय नाना पटोले जी और भानुदास माली जी, आज जो है नासिक में जो बहुत पवित्र भूमि है, तरुणकेश्वर जहाँ महादेव का स्थान है, वहाँ सुबह जाकर उनका आशीर्वाद लिया. हमने सोनिया गांधी जी ने जो उदयपुर में संकल्प शिविर हुआ था, उसमें ये निर्णय लिया गया था कि पार्टी जो है जगह जगह चिंतन शिविर करेगी और 7 सितंबर से भारत जोड़ो यात्रा का शुरुआत होगी, जो कन्याकुमारी से शुरू होगी. उस कड़ी में हम कल पूना में थे, आज हम नासिक में हैं और ये कार्यक्रम चलता रहेगा. भारत जोड़ो यात्रा का मतलब ये है कि देश में धर्म, जाति और सब मिलकर रहें. सांप्रदायिक ताकतें देश को बांटने में लगी हैं धर्म और जाति के नाम पे. उनको महंगाई से मतलब कुछ नहीं है, उनको बेरोजगारी से कोई मतलब नहीं है, उनको देश की जो अर्थव्यवस्था चौपट हुई है, जो इन्होंने नोटबंदी में जो पैसे कमाए थे, उसका आप देख रहे हैं दुरुपयोग करके कर्नाटका में हमारी सरकार गिरा दी, महाराष्ट्र में ये किया, गोवा में किया, मध्य प्रदेश में किया. और जो मैं आपको दोषी नहीं ठहरा हूँ, जो लोकतंत्र का 14 स्तंभ है मीडिया, जितनी बात हम जनता तक पहुँचा सकते हैं, कुछ जो गोदी मीडिया है उसका एक सेट कार्यक्रम है कि कौन सा कार्यक्रम चलाना है, कब चलाना है, कैसे चलाना है. तो जनता के डायरेक्ट संवाद करने के लिए राहुल जी जो है निकले हैं और जिसमें उनको बहुत कामयाबी मिली है. बुजुर्ग हों, नौजवान हों, आपकी महिलाएं हों, उनसे जाकर मिल रहे हैं, बातचीत कर रहे हैं. और जो हमारे करीबन
यात्री जो साथ चल रहे हैं उनके साथ बैठ के संवाद ही कर रहे हैं। जो ये कहा करते हैं राहुल जी मिलते नहीं हैं, आज जनता से बातचीत भी कर रहे हैं। भारतीय जनता पार्टी जो जितनी भी हमारी संवैधानिक संस्थाएं हैं, सीबीआई है, ईडी है, इलेक्शन कमीशन है, इन सब का दुरुपयोग कर रही है, इनकम टैक्स का दुरुपयोग कर रही है। जो कोई कांग्रेस में ईडी का दर दिखाया, बीजेपी में गया तो गंगा नहा लिया। गंगा नहा लेते सारे बात भूल जाते हैं। कांग्रेस में अगर रहेगा तो उसके ऊपर ईडी सीबीआई चलेगी। तो आज देश के अंदर जो देखिए जुडिशरी जो है, सुप्रीम कोर्ट की टिप्पणी है कि जो हमने पेगासस स्कैम हुआ उसके लिए एक 3 मेंबर कमेटी बनाई थी। आपको जान के ताज्जुब होगा, सुप्रीम कोर्ट ने ये कहा कि केंद्र सरकार ने उस 3 मेंबर कमेटी के साथ बिल्कुल उसका साथ नहीं दिया, उनको कोई कागजात नहीं दिए, कोई डॉक्यूमेंट नहीं दिए, सहयोग नहीं किया, तो जुडिशरी को भी अंडरमाइन कर रहे हैं। तो हम तो केवल, जहां तक ओबीसी का सवाल है, हम चाह रहे हैं कि जो जातीय जनगणना है वो हमारा मुख्य एजेंडा है। और मुझे बहुत खुशी है, हमारे नाना पटोले जी जो हमारे ओबीसी से ही हैं, आज पूरे प्रदेश के अंदर एक नई ऊर्जा पैदा कर रहे हैं। मैं इनके साथ गया हूँ कई जगह। हमारे भानुदास माली जी जो हैं वो बहुत अच्छा कार्य कर रहे हैं। देखिए, जातीय जनगणना करना इसलिए ज़रूरी है कि इससे डाटा मिल जाएगा। कई स्टेटों के अंदर, जैसे हमारे हरियाणा में निरस्त कर दिया जो बैकवर्ड क्लासेस के लिए पंचायती राज में था, फिर मध्य प्रदेश में भी हुआ, यहाँ महाराष्ट्र में हुआ। तो यहाँ इन्होंने इलेक्शन कमीशन, एक कमीशन बनाकर, बैकवर्ड कमीशन बनाकर वो ठीक से नहीं किया। जातीय जनगणना होगी तो शैक्षणिक और आपके सांस्कृतिक, आपकी सामाजिक सारी बातें आएंगी। तो वो हमारा प्रमुख एजेंडा है। और दूसरा हमारा ये मुद्दा ये कि जो 2011 में सेंसस हुआ था उसको उजागर करें, ताकि और 2021 का सेंसस करें। एक बात और मैं कहना चाहता हूँ, लोग कहते हैं कि कांग्रेस ने मंडल कमीशन को अपोज किया। मंडल कमीशन को हमने अपोज नहीं किया। वीपी सिंह की सरकार किसने गिराई? भाजपा ने गिराई। उनने तो घोषणा ही की थी, लेकिन मंडल कमीशन लागू करने का काम नरसिम्हा राव ने किया। तो इसलिए ये बात लोग जो कहते हैं कि ये पिछड़ों के खिलाफ है, अगर पिछड़ों के खिलाफ होते तो नाना पटोले जी जो ओबीसी अध्यक्ष ना होते, भूपेश बघेल जी जो हैं छत्तीसगढ़ में मुख्यमंत्री ना होते, अशोक गहलोत जी ओबीसी के जो हमारे हैं वो राजस्थान में रहे मुख्यमंत्री। तो हमारा मुख्य उद्देश्य है कि संप्रदाय ताकतों से लड़ना। कृषि बिल उन्होंने वापस लिया, किसान हैं, अग्निवीर लेके आ गए। मैं तो फौज में रहा हूँ, और मैं जो है पूना में भी, अहमदनगर, वहाँ मैंने ट्रेनिंग करी। हमारी एक साल की ट्रेनिंग होती है, जवान की 6 महीने की ट्रेनिंग होती है। 180 दिन उसमें निकल गए, छुट्टी लेगा 30 दिन, 120 दिन वो निकल गए। 4 साल में कितना काम करेगा? देश की फौज तो है कॉन्ट्रैक्ट पे और ऑफिसर है परमानेंट। तो ये जो शक्तियां इस देश को कमज़ोर करने में लगी हैं, उनके खिलाफ हमारी जंग है। ये मैंने आप लोगों से कहना। लेकिन इसमें एक बात ये भी है, क्या देश में कोई सक्षम विपक्ष ना होने की वजह से आज सत्ताधारियों की ताकत बढ़ रही है, ऐसा आपको लगता है? क्या रीस्ट्रक्चर होना चाहिए पूरे पार्टी में? देखिए, ऐसा है कि रीस्ट्रक्चरिंग की भी जा रही है। अभी हमारे चुनाव हुए हैं और उसमें रीस्ट्रक्चरिंग हो रही है। उसमें ओबीसी को भी, अभी हमारे इन्होंने पीसी के अंदर कभी भी ओबीसी का हमारा सदस्य नहीं हुआ करता था। इन्होंने भानुदास माली जी को पीसी में लिया है ताकि अपनी लड़ाई लड़ सकें। तो ये एक नया चेंज है। और दूसरी बात ये है कि ये जो यात्रा है, इसका उद्देश्य भी यही है कि हम जो है, हम किसी पे निर्भर ना रहें। जैसे नाना पटोले जी, मैं कुछ समझ रहा था, वो चाह रहे हैं कि जो कांग्रेस है वो अपने बलबूते पे महाराष्ट्र में खड़ी हो। हम किसी के, जिस तरह अमर बेल होती है, हमारे ऊपर ना चढ़े किसी पे। तो हमें, हमारा मकसद केवल एक ही है
कि देश को जोड़ना, और उनका काम है देश को बांटना। और देखो महात्मा गांधी जी का क्या, रघुपति राजा राम, पतित पावन सीताराम, ईश्वर अल्लाह तेरे नाम। तो महात्मा गांधी जी को भी ये क्या कहते हैं, अभी ये कहते हैं जो हमें देश की आज़ादी मिली वो भीख में मिली। क्या भीख में मिली है? जलियांवाला बाग में जो लोग मरे, सुभाष चंद्र बोस जी, भगत सिंह, राजगुरु, ये नहीं कि देश का जो पूरी जो हिस्ट्री है, जो इतिहास है, उसके साथ भी खेल रहे। कहते हैं नेहरू जी ने पार्टीशन किया। मैं आपको बताना चाहता हूं कि 1937 में सावरकर ने 2 राष्ट्र की बात की थी, नेहरू जी ने बात नहीं करी। 2040 में जिन्ना ने 2 राष्ट्र की बात करी। तो ये नेहरू जी की फोटो कर्नाटका के उसमें से हटा दी कि देश का पार्टीशन उन्होंने किया। अरे जो लोग दोषी हैं, जो अंग्रेजों के दलाल थे, वो लोग आज सत्ता में बैठ के उनको सत्ता से हटाना है, ये उद्देश्य है। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।